द्रापे अंधसस्पते दरिद्रन्नीललोहिता येषां पुरुषाणामेषां पशूनां मा भैर्मा रोमो येषां किंचना ममत। सज्जन हो, रुद्राच्या अभ्यासात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। रुद्राचा नमकातला हा 10वा अनुवाक आहे। हे कवचधारी रुद्रा, हे अन्नाच्या अधिपते, हे नीलवर्ण आणि आरक्तवर्ण रुद्रा, त्या माझ्या लोकांना, माझ्या गुराढोरांना दुःख देऊ नकोस। ही मुलं बाळ पशु पक्षी यांना कुठलाही रोग होऊ देऊ नकोस। हे रुद्रा, तुझा जो पवित्र देह आहे, या विश्वाला सर्वकालीन औषधाप्रमाणे तुझा अस्तित्वच आपोआप सर्व प्रकारची औषध निर्माण करतं, म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतं। आजच्या काळात इम्युनिटी ही जी आहे ही रुद्रामुळे होत असते। रुद्राचा उपासक आहे, त्याला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होऊ शकत नाही। त्यासाठी म्हणून हे रुद्रा, मी तुला नमस्कार करतो। सामर्थ्यशाली वीरांचा असा तू शास्ता आहेस, तू जटाधारी आहेस। तुझ्याबद्दल मी आदर बुद्धी बाळगतो। हे रुद्रा, तू सगळ्या प्राणी मात्रांचं रक्षण कर, आमच्यासाठी आनंद निर्माण कर। हे रुद्रा भगवंता, तू वीरांना सुद्धा, वीरांचा शास्ता, शास्ता म्हणजे सगळ्यांना शासन करणारा, म्हणजे सगळ्यांना नियमित करणारा असा तू रुद्र आहे। तू जिथे असशील तिथे आनंदच असतो। हे रुद्रा, वडीलधाऱ्यांच्या रूपात वडीलधाऱ्यांना, मुलाबाळांना, तरुणांना, गर्भस्थ जीवांना, मातांना सगळ्यांचं तू रक्षण कर, कुणालाही इजा होऊ देऊ नकोस। आणि माझ्या पितरांना सुद्धा तू चांगला लोक दे, उत्तम लोक दे, आणि त्यांचीही कृपा माझ्यावर होत राहू दे। रुद्रा, तू कधीच क्रुद्ध नको रे हो, तू आमच्या बरोबरच, तू एक शिक्षक म्हणून आम्हाला सतत मार्गदर्शक होत राहा आणि आम्हाला कुठलीच इजा करू नकोस। माझ्या हातून अनेक यज्ञ याग होऊ दे आणि त्यासाठी हवीर द्रव्याच्या रूपाने तू प्रकट हो। रुद्रा, काय सांगू, मला सारखं असं वाटतं की तुझंच चिंतन करत राहा। शत्रुवीर नाशक रुद्रा, वृषस्वरूपामध्ये असणाऱ्या रुद्रा, पशुघातक रूपात असणाऱ्या रुद्रा, पशुघातक म्हणजे पशूंना मारणारा याच्यातला भाग नाही। पशु मग ते आपल्या पक्षातले असू दे किंवा दुसऱ्या पक्षातले असू दे, त्यांचं तो संरक्षणच करणार आहे। पण काही पशु असे आहेत की ते पाळीव प्राण्यांवर आक्रमण करणारे आहेत, म्हणून तिथे त्यांना पशुघातक असं म्हणावं लागतं। वाघ असेल, सिंह असेल, त्यांनी आमच्या पशूंवर आक्रमण करू नये, म्हणून तू उग्र रूप घेऊन आमचं संरक्षण कर, आम्हाला सुख प्राप्त करून दे। यज्ञवेदीमध्ये तू आमचं संरक्षण कर, आमच्याकडून उत्तम कर्म करवून घे। रुद्रदेवा, झिजत झिजत जाणाऱ्या देहांना सुद्धा तू सुख दे, आणि हे रुद्रा, तुझी कृपा अशी होत राहू दे की आम्हाला अयोध्येत राहिल्यासारखं वाटावं।
आम्हाला युद्ध हा प्रसंग येऊच नाही. आम्ही सज्ज असू, आमच्याजवळ आयुध असू दे, पण आमच्याकडे वाकड्या नजरेने कुणाला बघायची हिंमतच होणार नाही. कारण तू वेगवेगळ्या शस्त्र रूपाने किंवा शस्त्र धारण केलेल्या सैनिकाच्या रूपाने आमच्या अवतीभोवती सगळीकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे कुणाची वक्र दृष्टी जाण्याची शक्यता असते. हे रुद्रा, तू अतिशय उदार आहेस, तू मंगल आहेस आणि भक्तांसाठी तू कल्याणकारक आणि अत्यंत मृदू मनाचा होऊन येत असतोस. रुद्रा, मी पुन्हा पुन्हा तुला वंदन करतो. आपल्या भक्तजनांना धनधान्य वाटणारा आरक्त वर्णाचा सूर्य स्वरूपी रुद्र, मी तुला रोज नमस्कार करतो. मी रोज म्हणतो, मित्राय नमः, रवये नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, पूष्णे नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीचे नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः. भास्कर रूपाने असणाऱ्या रुद्रा, दैदीप्यमान असणाऱ्या रुद्रा, मी तुला नमस्कार करतो. रुद्रा, तुझ्या हातात ती आयुध हजारो प्रकारची आहे. हे भगवन, ही जी प्रभावी शस्त्र आहेत त्यांची तोंड आमच्याकडे करू नको. ते आमच्या शत्रूंकडे जाऊ दे. आमचे शत्रू जे आहेत ते गुप्त रूपाने आम्हाला त्रास देत आहेत. मग तो काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल. रुद्राचा इथं 10वा अनुवाद पूर्ण होतो आणि 11वा अनुवाद इथे नमक पूर्ण होत असतो. या पृथ्वी तलावर जे हजारो हजारो प्रकारचे रुद्रगण आहेत त्यांना मी वंदन करतो आणि सांगतो की तुमची धनुष्य जी आहेत त्यांची तोंड आमच्याकडे करू नका. विशाल सागराप्रमाणे असणाऱ्या या विस्तीर्ण अंतरिक्षात भव नावाने राहणारे जे रुद्रगण आहेत, निळ्या कंठाचे आणि गौरवर्णाचे शर्व नावाचे जे रुद्रगण आहेत की जे पाताळात राहतात. भव नावाचे जे आहेत हे भूमीवर राहतात आणि नीलकंठ निळ्या रंगाचे जे हे शर्व नावाचे आहेत. हे रुद्रगण पाताळात राहतात. नीलकंठ आणि श्वेतकंठ असे जे रुद्रगण स्वर्गाच्या आश्रयाने राहतात. पूर्ण मुंडन केलेले असे रुद्रगण आणि जटाधारी असे रुद्रगण घाणेरड्या अपवित्र अन्नामध्ये जंतू रूपाने राहून जे माझ्या शत्रूंचा विनाश करतात असे रुद्रगण. पण शत्रूंनी माझ्यासाठी असं काही अन्न निर्माण केलं असेल तर त्याचाही विनाश करणारे रुद्रगण. जे रुद्रगण सन्मार्गाचे संरक्षक आहेत, अन्नाचे अधिपती आहे, शस्त्र धारण करणारे आहेत, तीर्थक्षेत्रात संचार करणारे आहेत. जे रुद्रगण दश दिशातून वास्तव्य करणारे, जे रुद्रगण पृथ्वीवर, अंतराळात, स्वर्गात, दाही दिशांना राहतात आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करतात. जे रुद्रगण 10 बोटांच्या ओंजळीने मला सतत देत असतात. म्हणून म्हणतात ना की देता किती घेशील दो कराने, अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने. तो रुद्र अनेक हातांनी देतो, पण ते घ्यायला माझी झोळी देणारे असे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी गोष्ट होत. म्हणून अशा रुद्राला
जो उदारांचा राजा आहे, अशा रुद्राला मी वंदन करतो, नमस्कार करतो आणि पुन्हा 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 त्याच्याकडे साष्टांग प्रणिपात समर्पण करतो. सज्जन हो, रुद्राचा अभ्यास आणि रुद्राचा अनुष्ठान मी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं, प्रत्येक सोमवार आर्द्रा नक्षत्र, त्यानंतर दोन्ही प्रदोष आणि शिवरात्री. प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते बरं का. माघ महिन्यात येते ती महाशिवरात्री, पण प्रत्येक महिन्यात शिवरात्री येत असते. हे सर्व दिवस शंकराला प्रिय, अतिप्रिय, आणि संध्याकाळचा प्रदोष काळ शंकराला अतिशय प्रिय आहे. म्हणून रुद्राचा अनुष्ठान किंवा रुद्र ऐकणं ही क्रिया आपण या कोणत्याही दिवशी करू शकतो. नित्यश्री नित्यमंगल, प्रत्येक क्षण हा उत्तमच आहे, शुभच आहे असं समजून कार्य करत राहा. आळस हा आपला शत्रू आहे. निरुत्साह, मला काही नको, मला काही करायचं नाहीये, रडत राहायचंय, हा प्रकार जो आहे हा रुद्राचा अनुष्ठान सुरू केल्यानंतर आपल्या घरातून त्याचं पूर्णपणे उच्चाटन होऊन जातं. कधीच आमच्या ठिकाणी आळस राहणार नाही. अरे काय करायचं ते असं करा की नुसतं मला वन BHK 2 BHK मिळालं की झालं, इतक्या बारीक होऊ नका. तुमचं मन अंतःकरण मोठं करा. परमेश्वराला मागताना सुद्धा काय मागावं हे कळलं पाहिजे. मागताना सुद्धा आपलं दारिद्र्य पुढे येऊ नये. विचारांचं दारिद्र्य हा जो एक शाप लागलेला आहे आम्हाला. यापूर्वी असे आम्ही नव्हतो. आम्ही फार उदारही होतो आणि खूप काही मिळवणारे होतो. आमच्या भारतातून इतकं काही लुटून नेलेलं आहे. सगळ्यांनी आक्रमण करून 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 घेऊन गेले. पण आमच्या भारतातला जो वारसा आहे रुद्रपाठी लोकांचा आणि रुद्राच्या अभ्यासकांचा, रुद्राच्या अनुष्ठान करणाऱ्यांचा, तो असा आहे, अरे तुम्ही कितीही घेऊन जायचा प्रयत्न केला तरी आमच्याकडे निर्मितीच अशी आहे की ती तुम्हाला कधीच थांबवता येणार नाही. पण त्यासाठी इथे अनेक रुद्र उपासक होणं आवश्यक आहे. जितके अधिकाधिक रुद्र उपासक तयार होतील तितके आपण समृद्ध होत जाऊ, निर्भय होत जाऊ आणि या जगाचे गुरु होत जाऊ. सज्जन हो, प्रयत्न करा. नेहमी रुद्राला पुढे ठेवा. तो स्वतः ध्यान करतो. तो कैलासावर राहतो, थंड जागी राहतो, थंड मस्तकानी राहतो. त्याचं संपूर्ण शरीर जे आहे ते शांत घनगंभीर असतं. पण तो तिथे राहून आपल्याला सगळ्यांना भरपूर ऊर्जा देत असतो. अशा या रुद्राला वारंवार त्रिवार वंदन करूया. इथं नमक भाग जो आहे हा पूर्ण होतोय. आपण चमक भागाकडे, थोडक्यात चमक भागामध्ये मागणी आहे. मग तुम्ही म्हणाल किंवा मागण्या आहेत त्या थोडक्यात का? चमक भाग जो आहे हा इतका मजेशीर आहे. याच्यात काहीच मागायचंच ठेवलेलं नाही शिल्लक. यच्च यावत, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मागितल्या आहेत. पण त्या मागताना सुद्धा
ऐटदारपणे मागितले. म्हणजे ओंगळवाणे भिकारी होऊन दीन होऊन मागितलेले नाहीये, हक्काने मागितले आहेत. मी नमक म्हटलेलं आहे, आता मला चमकाच्या गोष्टी दे. तू देणं हे आवश्यक आहे. इतक्या प्रखरपणे आणि ज्याला आपण म्हणू की धीटपणे मागितलेल्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला रुद्र देतो. तो कधीच नाही म्हणत नाही. त्याच्याकडे बावळटपणाने गेलो तर काही मिळणार नाही. त्याच्याकडे जातानुसार ताठ मानेने जा आणि सांगा, देवा मला या गोष्टी पाहिजेत, मी तुझ्याकडून घेऊन जाण्यासाठी आलोय. अरे देतोस का रे, तू नाही दिलंस तर माझं हे होईल, माझं ते होईल, असा भागच नाहीये. जे काही मागायचंय ते सुद्धा उत्तम प्रकारे मागायचंय आणि ते मिळणार आहे, अशी जी गोष्ट आहे ही रुद्राच्या अभ्यासकांनी लक्षात ठेवायची. सज्जन हो, आपण आता पुढच्या भागामध्ये चमकाचा भाग पाहूया आणि असं करत करत वेगवेगळी अनुष्ठानं आम्हाला आमच्या धर्मशास्त्रांनी कशी सांगितली आहेत त्याचा आपण विचार करूया. धन्यवाद.